पैशांची काळजी करू नका. काही झालं तरी आजी बरी झाली पाहिजे. तुम्ही प्लीज लवकरात लवकर तिला ऍडमिट करून घ्या. पैशांची व्यवस्था मी बघतो. बरं, मी निघतो. हो येस सर. एक मिनिट मी येतोच. आदित्य सर, डॉक्टर बराबर बोलतात. काय? कसे पैसे जमा करणार आहोत आपण? हे बघा, तुम्ही आत्ताच नोकरीला लागलात. जे पैसे मिळतात त्यातच आपण समजा भागवतोय. मग आजीच्या दवाखान्यासाठी कसे पैसे नाही मला माहिती नाही पारू. आता काहीच नाही मला माहिती. आजी बरी झाली पाहिजे बस. ती ती मला तिचा नातू म्हणते. आपल्या आपल्या कठीण परिस्थितीत तिने आपल्याला एक घर दिलं राहायला. मी तिला काही होऊ नाही देणार. तू आणि पैशांची काळजी करू नको. मी बघतो. तिला तिला हॉस्पिटलला न्यायची तयारी. मी बॅग भरतो. ठीक आहे सर? ऐक, तिचे एक साडी घे एक्स्ट्रा. आदित्य, आजीसाठी ही औषधं घेऊन ये. सर ही औषधं? हो. ओके सर. हॅलो सर. सर ऍक्च्युली काय रे, कुठे आहेस तू? तू माझ्याकडे पैसे घेऊन येणार होतास ना? अजून नाही आला? येस सर. मी त्यात तू मला न सांगता ऑफिसला दांडी मारलीस. हा, काय चाललंय काय तुझं? सर प्लीज. काल मिळालेले पैसे घेऊन पळून ते गेला नाहीस ना? सर सर काय बोलताय सर? मी पैसे घेऊन का पळून जाईन? मी काय तुम्हाला सर प्लीज हे बघा, माझ्या इथे ना एक इमर्जन्सी झाली त्यामुळे मला ते मला काही माहित नाही. तू आत्ताच्या आत्ता मला पैसे घेऊन इथं हवायस. सर आत्ता नाही जमणार मला. प्लीज तुम्ही मी ताबडतोब फ्री होतो आणि लवकरात लवकर पैसे घेऊन येतो तुमच्याकडे. याचा माज उतरवायलाच पाहिजे. त्याला प्रोजेक्टचे ऍडव्हान्स पैसे काय मिळाले, उलट मलाच बोलायला लागलाय. हे अहिल्या मॅडमला सांगायलाच पाहिजे.